एक राजे अध्याय 4 शल्मोन राजा सर्व इस्रायलाचा राजा होता. त्याचे सरदार हे होते: सादोकाचा पुत्र अजर्या याजक, शिशाचे पुत्र अलीहोरेफ व अहिया हे चिटणीस, अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस, यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता. सादोक व अब्याथार हे याजक होते. नाथानाचा पुत्र अजर्या कमाविसदारावर होता. नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता. अहिशार हा खानगी कारभारी होता व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगाऱ्यांवर होता. शल्मोनाचे 12 कमाविसदार असत. ते सर्व इस्रायलावर नेमिलेले असून राजास व त्याच्या घराण्यास अन्नसामग्री पुरवीत. वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे. त्यांची नावे ही: एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशात बेन हूर, माकस, शाल्बीम, बेत शेमेश व एलोन बेत हनान यात बेन देकर, अरुबोथात बेन हेसेद याच्याकडे सिखो व हेफेर प्रदेश होते. दोरच्या सर्व पठारात बेन अबिनादाब, शल्मोनाची कन्या टाफात ही त्याची स्त्री होती. तानक, मगिद्दो आणि बेत शानचा अवघा प्रदेश म्हणजे सार तानाजवळील इज्रेला खालचा बेत शानापासून अबेल महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजूपर्यंत असलेला प्रदेश, यात अहिलुदाचा पुत्र बाना हा होता. रामोथ गिलादात बेन गेबेर होता. याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर याचे गिलादातले गाव होते. याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली 60 मोठी नगरे त्याच्याकडे होती. इद्दोचा पुत्र अहिनादाब महनाईमात होता. नफ्तालीत अहिमास हा होता. त्याने शल्मोनाची कन्या बासमत हिच्याशी विवाह केला होता. आशेर व आलोत यात हुशयाचा पुत्र बाना हा होता. इस्साखारात पारुहाचा पुत्र यहोशाफाट हा होता. बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता. उरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता. या एवढ्या देशात तो एकटाच कमाविसदार होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानाचा राजा ओग याचा हा देश पूर्वी होता. यहुदा व इस्रायल हे समुद्र किनाऱ्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत. ते खाऊन पिऊन चैनीत असत. महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शल्मोनाचे सार्वभौमत्व होते. तेथील लोकांनी शल्मोनाच्या सर्व आयुष्यभर त्यास करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले. शल्मोनास एका दिवसाची भोजन सामग्री लागे ती येणेप्रमाणे: 30 कोर मापाचे सपीठ, 60 कोर मापाचे पीठ, 10 पुष्ट बैल, कुरणातले 20 बैल, 100 मेंढरे, याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी. महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शल्मोनाचे प्रभुत्व होते आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे. दानापासून बैरशेब्यापर्यंत सारे यहुदी व इस्रायल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष यांच्याखाली शल्मोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते. रथांच्या घोड्यांची 40,000 ठाणी व 12,000 स्वार शल्मोन बाळगून होता. शल्मोन राजास व त्याच्या पंक्तीस भोजन करणाऱ्यांसाठी कमाविसदार त्यांच्या नेमिलेल्या महिन्यास अन्नाचा पुरवठा करीत. कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत. रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमाविसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे. देवाने शल्मोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी आणि मिस्री यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्याहून एजराही, एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वाहून शहाणा होता आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचिली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून
तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशु, पक्षी, रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शल्मोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली, त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकावयास येत असत.